महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे होतं. कारण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड अशा प्रकारचे भाव उतरल्यामुळे प्रश्न तयार झालेले आहेत. अनुदानाचा सुद्धा प्रश्न असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि एका बाजूला जी कर्जमुक्तीची घोषणा केली ती फक्त 2 लाख रुपयाची केलेली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाची मदत फक्त राज्य सरकार करणार आहे. ही संपूर्ण तुटपुंजी अशी मदत आहे. याच्यातून संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही. जिल्हा बँका सुद्धा वाचू शकत नाही. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की पीक कर्जाच्या सोबत मध्य मुदतीचं कर्ज असेल, शेतीपूरक उद्योगासाठी घेतलेलं कर्ज असेल, ते सुद्धा कर्जमुक्त व्हायला पाहिजे होता. तो निर्णय अपेक्षित होता, तो झालेला नाही. त्याचप्रमाणे असंघटित कामगारांमध्ये असलेल्या घरकामगार मोलकरणीच्या मंडळासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर अंशकालीन स्त्री परिचारांचा प्रस्ताव गेले 7 वर्ष तयार आहे, परंतु त्यांना फक्त 3,000 रुपये दर महिन्याला मिळतो. त्याच्यावरती निर्णय अपेक्षित होतात, त्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला नाही. काम करणाऱ्या ज्या बहिणी आहेत, आशा असतील, अंगणवाडीच्या कर्मचारी असतील, गटप्रवर्तक असतील, उमेदच्या ताई असतील, या सर्व काम करणाऱ्या महिलांसाठी कोणत्या प्रकारचा मोबदला वाढ नाही. ज्या लाडल्या बहिणी आहेत त्यांची तरतूद सरकारने केली आणि काम करणाऱ्या बहिणींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ही सुद्धा खेदाची बाब आहे. आणि म्हणून हा संपूर्ण अर्थसंकल्प शेतकरी कामगार विरोधी असा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि कांद्याला अनुदान देण्यासंदर्भातची भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं, ती झालेलं नाही. म्हणून या अर्थसंकल्पाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत. येणाऱ्या काळात ज्या अर्थसंकल्पामध्ये ज्या घटकांना वंचित ठेवलेले असे शेतकरी आणि सर्व घटकांना सोबत घेत या अर्थसंकल्पाच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा एकक आंदोलन करेल.